सुखो बुद्धानुपादो सुखा सद्धम्म देशना सुखा संघस्स सामग्गी समगानं तपो सुखो। विश्ववंदनीय विश्व शांतिदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचा आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणपेतांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या मंगलमय प्रसंगी जळगाव शहरातील शिवाजीनगर मधील महामाया बुद्ध विहारामध्ये या उपोषण दिनाच्या निमित्ताने या वर्षावसाच्या पावन पवित्र अशा पर्वामध्ये उपस्थित सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना मंगलमंत्री भावना व्यक्त करतो। त्याचप्रमाणे सातत्याने आपल्या प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करून आपल्या जीवनामध्ये महान आणि असीम असं पुण्य संपादन करून जीवनामध्ये अनंत पुण्याचा संचय करणारे सर्वच श्रद्धासंपन्न उपासक उपासिका आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना मंगलमैत्री भावना व्यक्त करतो व तुम्हा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशला प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत चित्ताने एकाग्र चित्ताने तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला श्रवण करावे ग्रहण। आज या मंगलमय प्रसंगी या आषाढ पौर्णिमेच्या पावन आणि पवित्र दिनी आपल्या महामाया बुद्ध विहारामध्ये आपण या सकाळच्या सत्रामध्ये उपोषणशील ग्रहण करून आपल्या जीवनामध्ये महान आणि असीम असं पुण्य संपादन केला। या वर्षावसाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये सातत्याने उपोषणशील धारण करून एक अनंत पुण्याचा संचय आपण आपल्या जीवनामध्ये करू शकतो। आजची पौर्णिमा ही आषाढ पौर्णिमा आहे। संपूर्ण विश्वामध्ये आजची पौर्णिमा ही अत्यंत महान पौर्णिमा म्हणून गणल्या जाते, कारण आजच्या या आषाढ पौर्णिमेपासून ते अश्विन पौर्णिमेपर्यंत 3 महिन्यापर्यंत भिक्खू संघ भिक्षू आपल्या जीवनामध्ये वर्षावसाचं अधिष्ठान करत असतात। आजच्या दिनी आषाढ पौर्णिमेला वेगवेगळ्या प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत। जसं सिद्धार्थ बोधिसत्वाचा महामाईच्या गर्भामध्ये जो प्रवेश आहे तर तो आजच्या दिनीच म्हणजे घडलेला। बोधिसत्व ग्रहत्याग करत असतात, जन्मास येतात, ग्रहत्याग करतात, ग्रहत्याग करून 6 वर्षापर्यंत तपश्चर्या करतात आणि 6 वर्ष तपश्चर्या करून वेगवेगळ्या प्रकारे त्या काळामध्ये असणारे जे काही श्रेष्ठ मुनी असतील, तपस्वी असतील, तत्ववेते असतील, विशेष रूपाने आलारकाला असेल, उदकरामपुत्र असेल, भृग ऋषी असेल किंवा अन्य अन्य प्रकारे त्या सर्व प्रकारच्या ऋषीकडून सिद्धार्थ बोधिसत्व ज्ञान आत्मसात करत असतात। पुन्हा जे स्वतःला ज्ञान आहे त्या स्वतःच्या ज्ञानाच्या द्वारा ध्यान मनन चिंतन करत असतात आणि वैशाख पौर्णिमेच्या पावन आणि पवित्र दिनी सम्यक संबुद्धीला प्राप्त करतात। आणि सम्यक संबुद्धीला प्राप्त केल्यानंतर भगवंत तो आषाढ पौर्णिमेपासून ते हा जो काही कालावधी आहे तर स्वतः चिंतन करत असतात, स्वतः मनन करत असतात। जसं आपण बुद्ध गेला जर समजा गेलात तर 7 आठवड्यापर्यंत भगवंताने तिथे चिंतन मनन केलं आहे। म्हणजे एका ठिकाणी भगवंत 7 दिवसापर्यंत 7 आठवडे भगवंत तिथे चिंतन मनन करत असतात आणि पुन्हा भगवंत विचार करतात की मला एवढं मोठं पवित्र ज्ञान प्राप्त झालं आहे,
जे की अत्यंत महान कष्टाने परिश्रमाने मी निर्माण केलं, तर मग हे मी नेमकं कोणाला सांगू? असा जेव्हा भाव त्यांच्या चित्तामध्ये निर्माण होतो, तर सर्वात पहिले अगोदर त्यांना आलार कलामांची आठवण होत असते. त्याच्यानंतर ते चिंतन करतात की अरे, आलार कलाम तर मृत्यूला प्राप्त झाले. केवळ 7 दिवसापूर्वी बघा ते मृत्यूला प्राप्त होत असतात. पुन्हा त्यांना आठवतं की अरे, उदकराम पुत्र सुद्धा होते, कारण ते पण ज्ञानी होते, विद्वान होते, पंडित होते. अनंत काळापर्यंत त्यांनी सुद्धा ब्रह्मचर्याचं पालन केलं होतं. त्यांना माझा उपदेश करतो. पण जेव्हा ते चिंतन करतात, तर ज्या दिवशी भगवंताला ज्ञान प्राप्त होते, अगदी त्यांच्या आंधळ्या रात्री ते मृत्यूला प्राप्त होत असतात. पुन्हा त्यांना आठवते की 5 शिष्यांनी माझी खूप चांगली सेवा केली, म्हणजे ते मित्राप्रमाणे राहिले, शिष्याप्रमाणे त्यांनी माझी सेवा केली. हा फॅन कमी कर जरा, हे हालत आहे. हा, तर मित्राप्रमाणे त्यांनी माझी सेवा केली. तर ते सुद्धा ज्ञानी आहेत, विद्वान आहेत, पंडित आहेत आणि खूप दिवसापासून माझ्यासोबत ते चांगल्या प्रकारे धम्माचं आचरण करत आहेत. तर त्यांना मी माझा उपदेश करू, असं जेव्हा भगवंताच्या बघा मनामध्ये भाव उत्पन्न होतो. कृतज्ञ भाव असतो बघा मनुष्याच्या जीवनामध्ये. कृतज्ञ भाव जेव्हा जेव्हा मनुष्य मनामध्ये निर्माण करत असतो, तर तो कृतज्ञ भाव आपल्या जीवनामध्ये अनंत पुण्य प्राप्त करून देण्यासाठी आपल्याला सहाय्यक ठरत असतो. कारण भगवंत असे म्हणतात की या संसारामध्ये 2 प्रकारचे व्यक्ती मिळणं अत्यंत दुर्लभ आहे. एक म्हणजे निस्वार्थपणे सेवा करणारा व्यक्ती मिळणं अत्यंत दुर्लभ आहे. म्हणजे कुठल्याही प्रकारचा स्वार्थ मनामध्ये न ठेवता निस्वार्थपणे जर तो सेवा करत असेल, निस्वार्थपणे जर तो काम करत असेल, तर असे व्यक्ती या संसारामध्ये मिळणं अत्यंत दुर्लभ आहे, असं भगवंतांनी म्हटलं. दुसरी गोष्ट, भगवंत असे म्हणतात की केलेल्या उपकाराची जाण. ऐक ना, कोणी जर आपल्यावरती काही उपकार केले असतील, कोणी आपल्याला ग्लासभर पाणी दिलं असेल, कोणी आपल्याला भोजन दिलं असेल, कोणी आपल्याला काही वस्तू दिली असेल किंवा काही एनिवे म्हणजे संसारामध्ये कुणी आपल्याला अडीअडचणीमध्ये, दुःखामध्ये जर 2 प्रेमाचे शब्द जरी दिले असतील, की ज्या शब्दामुळे आपलं कल्याण झालं आहे, ज्या शब्दामुळे आपलं मंगल झालं आहे, तर त्याच्या उपकाराची जाण या संसारामध्ये आपण ठेवली पाहिजे, असं भगवंत म्हणतात. म्हणजे 2 प्रकारचे व्यक्ती मिळणं अत्यंत दुर्लभ अशी गोष्ट आहे बघा. आणि मग बोधिसत्व जाणतात, भगवंत जाणतात की अरे, या पंचवर्गीय परिवर्जकांनी माझी खूप चांगल्या प्रकारे सेवा केलेली आहे. मग त्यांनी माझी सेवा केली, तर त्यांना धम्माचा उपदेश करणे हे गरजेचं आहे, कारण ते ज्ञानी आहेत, विद्वान आहेत आणि तेच खऱ्या अर्थाने माझ्या धम्माला समजू शकतात, असं भगवंताच्या मनामध्ये भाव उत्पन्न होतो. आणि भगवंत आपल्या ज्ञानाने जाणतात, बघतात की अरे ते कुठे आहेत, तर भगवंत जाणतात की ते ऋषीपतन मृगदाय वनामध्ये सारनाथ या ठिकाणी असतात. तर बघा भगवंत त्यांच्यावरती अनुकंपा करण्यासाठी बुद्धगयेवरून सारनाथ पर्यंत पायी प्रवास करत असतात बघा. आणि भगवंत जेव्हा तिथे येतात, आपण आल्यानंतर जर तुम्ही तिथे गेलात सारनाथला, तर एक चौखंडी स्तूप आहे. त्या चौखंडी स्तूपामध्ये भगवंताची आणि त्यांची पहिल्यांदा भेट होते. त्याच्यानंतर थोडंसं बाजूला आलं की धम्मेक स्तूप आपल्याला पाहायला मिळतो. आपण जसं व्हिडिओमध्ये वगैरे बघतो, तर त्या धम्मेक स्तूपाच्या ठिकाणी भगवंताने त्या पंचवर्गीय भिक्खूंची परिचय झाला. सुरुवातीला तर त्यांच्या मनामध्ये अशी इच्छा नव्हती की बा याची सन्मान करायचा, स्वागत करायचं. काय इच्छा नव्हती? हा, सन्मान करायचा नाही, पण का, काय काय कारण होतं? कारण त्यांना ते सिद्धार्थ गौतमाने काय 6 वर्ष तपश्चर्या सोबत करत होते. पण सुजाता मातेने दिलेली जी खीर आहे, ऐक ना, त्यांनी खीर सेवन केले होते. आणि पूर्वीच्या काळामध्ये अशी मान्यता होती की अधिक अधिक शरीराला जर देहदंड दिला, म्हणजे जेवढं शरीराला त्रास दिला, तेवढं लवकर ज्ञान प्राप्त होते, अशी एक मान्यता पूर्वीच्या काळामध्ये होती. आणि मग सिद्धार्थ गौतमाने सुजाता मातेची खीर ग्रहण केले. तर ते असे विचार करते की अरे, आता काही हा ज्ञानी काही बनू शकत नाही, हा काय बुद्ध बनू शकत नाही, हा काय ज्ञान प्राप्त करू शकत नाही, कारण हा आता तपभ्रष्ट झाला आहे, हा आता मार्गावरून दूर गेला आहे, कारण त्यांनी अन्न सेवन केलं आहे. मग त्याला ते सोडून जात असतात. भगवंत अन्न सेवन करतात, अंघोळ करतात, ऐक ना, आणि संकल्प करतात की जर माझी पुण्यपारमी असेल, तर त्या पुण्यपारमीच्या बलाने मला सम्यक संबोधीचा लाभ होईल. आणि पुन्हा गयला जातात.
एक तृणहार म्हणजे गवत कापणारा भगवंताला 7 मुठी गवत देतो. त्या 7 मुठी गवताचं भगवंत आसन बनवतात आणि त्या आसनावरती, ज्याला वज्रासन असं म्हटलं आहे, तर त्या आसनावरती भगवंत बसतात आणि संकल्प करतात की जोपर्यंत मला सम्यक संबोधीचा लाभ होत नाही तोपर्यंत हे आसन मी सोडणार नाही. मग चाहे माझ्या रक्तामध्ये मांस असो, रक्त सगळं संपून जाओ किंवा संपूर्ण शरीर माझं नष्ट हो, मला या क्षणी मृत्यू जरी आला तरी काही फरक पडणार नाही. पण माझा संकल्प, माझं अधिष्ठान मी काही सोडणार नाही. बघा, अशा प्रकारचा दृढ अधिष्ठान भगवंत त्या ठिकाणी करतात. अनंत पुण्य पारमिता त्यांच्या असतात. अनंत काळापासून पारमी पूर्ण केली असते. याही जन्मामध्ये त्यांच्या पारमिता तशा असतात आणि पारमी पूर्ण होत 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 त्या ठिकाणी बघा ते ध्यान म्हणून चिंतन करतात. रागावरती, द्वेषावरती, लोभावरती, मोहावरती, मीपणा, अहमपणा, गर्व, ईर्ष्या, आपल्या संपूर्ण विकारावरती ते विजय मिळवतात आणि सम्यक संबुद्धीला प्राप्त करत असतात. सम्यक संबुद्धीला प्राप्त केल्यानंतर अनुकंपा त्यांच्या चित्तामध्ये उत्पन्न होते की आपण ज्ञान सांगितलं पाहिजे. आलारकाला उदकराम पुत्र, मग त्याच्यानंतर पंचवर्गीय परिवर्जकांची त्यांना आठवण होते. तर त्यांना उपदेश देण्यासाठी भगवंत बघा सारनाथला येतात आणि सारनाथला आल्यानंतर मग ते विचार करतात की हा तपप्रश्न आहे, याचा काय सन्मान आपल्याला करायचा नाही. पण बुद्ध बुद्ध असतात बघा. बुद्ध जसे जवळ येऊ लागले तसं तसं त्यांचं मन परिवर्तित होऊ लागलं. भगवंताला पाहिल्याबरोबर कोणी भगवंताचं भिक्षापात्र घेतलं, भगवंताला कोणी बसण्यासाठी आसन दिलं, भगवंताला पाय धुण्यासाठी पाणी दिलं, भगवंताचे पाय धुतले, भगवंताला विनंती केली. म्हणजे अशा प्रकारे बघा, ज्यांच्या मनामध्ये काही क्षणापूर्वी द्वेष होता, ज्यांच्या मनामध्ये काही क्षणापूर्वी तिरस्काराची भावना होती, ते मात्र भगवंताला पाहिल्याबरोबर पूर्णपणे बदलून गेले. कारण भगवंताचं ते व्यक्तिमत्व असते. भगवंत महान असतात, महाकारुणिक असतात आणि मग पुन्हा ते चर्चा करतात की तुम्ही काय केलं इथून गेल्यानंतर. भगवंत सर्व काही चर्चा करत असतात, पण त्यांना असं म्हणतात की वेळ अनमोल आहे, मी तुम्हाला धम्माचा उपदेश करतो. आणि भगवंत बघा त्यांना उपदेश करतात. सुरुवातीला भगवंत विशुद्धी मार्ग त्यांना सांगतात, कारण मनुष्याचं मन विशुद्ध झालं पाहिजे, पवित्र झालं पाहिजे, निर्मळ झालं पाहिजे. मनुष्याचं मन जर निर्मळ असेल तर मनुष्य धम्माला श्रवण करू शकतो. मनुष्याच्या मनामध्ये राग असेल, द्वेष असेल, लोभ असेल, मीपणा, अहमपणा, गर्व, ईर्ष्या, विकाराने भरलेलं जर आपलं मन असेल तर धम्म आपण श्रवण करू शकत नाही. आणि त्यामुळे भगवंत जाणतात की सुरुवातीला ना विशुद्धी मार्ग आपण सांगितला पाहिजे. तर विशुद्धी मार्ग अर्थात त्यांना पंचशिलेचा उपदेश भगवंत करत असतात की प्राण्यांची हिंसा करू नये, चोरी कर्म करू नये, अकुशल कर्म करू नये, खोटं बोलू नये, निंदालास्ती करू नये, चाडीचुगरी करू नये, व्यर्थ बडबड करू नये किंवा कुठल्याही प्रकारच्या नसली पदार्थाचं सेवन करू नये. अशा प्रकारचा भगवंत विशुद्धी मार्गाच्या संदर्भामध्ये त्यांना उपदेश करतात. आणि भगवंत असे म्हणतात की आपल्या जीवनाचं एक मोजमाप असलं पाहिजे. एक जसं की तराजू मोजमाप करण्यासाठी असते, अगदी तशाच प्रकारचं आपल्या कर्माचं मोजमाप जर आपल्याला करायचं असेल तर आपल्याकडे शिलाचा तराजू असला पाहिजे. कारण शिलाचा तराजू जर आपल्याकडे असेल तर आपल्या चांगल्या कर्माचं आणि वाईट कर्माचं आपण मोजमाप करू शकतो. आणि ते मोजमाप करण्यासाठी शील आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण आहे असं भगवंतांनी म्हटलं. त्यानंतर शील भगवंत त्यांना देतात, शीलाचा उपदेश करतात. शीलाचा उपदेश केल्यानंतर ते अत्यंत प्रसन्न होतात, अत्यंत आनंदी होतात. कारण अगोदर त्यांची अनंत पारमिता असतं, अनंत पुण्यकर्म असते. भगवंत जाणतात की अरे आता यांचं मन प्रसन्न झालेलं आहे, आता यांचं मन निर्मळ झालेलं आहे, तर हा आता गंभीर धम्म हे श्रवण करू शकतात. कारण भगवंत बघा असं डायरेक्टली कधीही गंभीर देशना देत नसत. सुरुवातीला भगवंत दानकथा सांगायचे, त्यानंतर शील कथा सांगायचे, स्वर्ग कथा, नरक कथा सांगायचे आणि मनुष्याचं मन प्रसन्न झाल्यानंतर भगवंत 4 आर्य सत्याची देशना देत असत. जेव्हा यांचं चित्त प्रसन्न होते तर तेव्हा भगवंत असे म्हणतात की भिक्षुंनो, मी तुम्हाला श्रेष्ठ 4 आर्य सत्याची देशना देत असतो. त्याला बौद्ध साहित्यामध्ये धम्म चक्क पवतन सुत्त असं म्हटलेलं आहे. म्हणजे धम्माला भगवंताने गतिमान केलेलं आहे. आजच्या या आषाढ पौर्णिमेच्या मंगलमय दिनी आज भगवंताने बघा धम्मचक्क पवन सुत्ताचा उपदेश दिला आहे.
म्हणजे आजपासून खऱ्या अर्थाने भगवंताच्या बुद्ध शासनाला म्हणजे सुरुवात झाली आहे. आणि त्यामुळे बघा अन्य आज लोक असं म्हणतात की गुरुपौर्णिमा आहे का? आणि लोक असं म्हणतात किंवा गुरुपौर्णिमा आहे, आषाढ पौर्णिमा आहे. खरंच गुरुपौर्णिमा आहे ना, कारण जगामध्ये सर्वश्रेष्ठ जर गुरु कोण असतील तर ते म्हणजे भगवान बुद्ध आहे. भगवंताला केवळ आपणच मानतो असं आहे का? असं बिलकुल नाही आहे. या संसारामध्ये जीवन जगणारा प्रत्येक मनुष्य, मग तो कुठल्या जातीचा असो, धर्माचा असो, संप्रदायाचा असो, सर्वांना बघा भगवंताला, सर्वच्या सर्व लोक भगवंताला गुरु मानतात. आणि त्यामुळे गुरु पौर्णिमा म्हणून हे संपूर्ण भारतामध्ये जे काही अन्य सांप्रदायिक लोक आहे, अन्य धर्माचे लोक आहे, तर गुरु पौर्णिमा म्हणून अन्य धर्माचे लोक बघा भगवंताला मानतात किंवा आपल्या गुरुची पूजा करतात. आणि बौद्ध साहित्यामध्ये या पौर्णिमेला आषाढ पौर्णिमा, आषाढ पर्व म्हणून त्याला गणल्या जात असते. आणि आपल्या जीवनामध्ये हा जो कालावधी आहे तो बघा अत्यंत महत्वपूर्ण आहे. कारण भगवंताने दुःखमुक्तीचा मार्ग आज सांगितला आहे. यापूर्वी अनेक लोकांनी मार्ग सांगितले आहे, परंतु दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग कोणीही सांगितला नाही आहे. एकमेव या संसारामध्ये भगवंत आहेत की भगवंताने आजच्या या मंगलमय दिनी, आषाढ पौर्णिमेच्या दिनी बघा दुःखमुक्तीचा मार्ग सांगितला. दुःख तर अनेक लोकांनी सांगितले की जगामध्ये दुःख आहे, परंतु या दुःखाला कसं नष्ट करावं, या दुःखाला कसं नाहीसं करावं, हे मात्र केवळ भगवान बुद्धाने सांगितलं. आणि तो आजचा पावन आणि पवित्र दिवस आहे. आणि त्यामुळे आजच्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा सुद्धा असं म्हणतात. खरं तर आपले पहिले गुरु कोण असतात? पहिले गुरु कोण असतात? आपले माता पिता असतात. आणि त्यामुळे माते पित्यांचा आपण सन्मान केला पाहिजे, कारण माता पित्यांमुळे हे जग आपल्याला पाहायला मिळत असते. माता पित्यांमुळे आपल्याला सर्व काही चांगल्या गोष्टी शिकायला मिळत असतात. आणि त्यामुळे पहिले गुरु जर कोणी असेल तर आपले माता पिता असतात. त्याच्यानंतर आपले शिक्षक असतात, एक ज्यांनी आपल्याला जे काही शिकवलेलं असतं, नॉलेज दिलं असतं. त्याच्यानंतर आपले मित्रमंडळी असतात, आपले गुरु, आपले अपतेष्ट असतात, आपले नातेवाईक असतात. आणि त्यानंतर मात्र दुःखमुक्तीचा मार्ग सांगणारे आपले धर्मगुरू असतात, जे की आपल्याला या संसारातून कशा प्रकारचा हा संसाराचा भवसागर पार करावा यासाठी मार्गदर्शन करत असतात. आणि त्यामुळे गुरुविना ज्ञान नाही असं म्हटलं आहे. म्हणजे संसारामध्ये जर गुरु परंपरा जर नसेल तर ज्ञान असू शकते का? ज्ञान असू शकत नाही. आणि त्यामुळे मनुष्याच्या जीवनामध्ये या पौर्णिमेचं महत्व आपण जाणलं पाहिजे. गुरुचं महत्व आपल्या जीवनामध्ये आपण जाणलं पाहिजे. कारण दुःखमुक्तीचा मार्ग ज्यांच्याकडून आपल्याला प्राप्त होत असतो त्यांच्याप्रती सदा सर्व काळ कृतज्ञ भाव आपण ठेवला पाहिजे. बाबासाहेबांच्या प्रती आपल्या मनामध्ये कृतज्ञ भाव असला पाहिजे. पशुतुल्य आपलं जीवन होतं, परंतु बाबासाहेबांच्या महान पुण्यामुळे, असीम त्यागामुळे हे पवित्र जीवन बघा आपल्याला जगण्याची एक सुवर्ण संधी म्हणजे प्राप्त होत आहे. आणि त्यामुळे बाबासाहेबांच्या प्रती कृतज्ञ भाव ठेवला पाहिजे, भगवंताच्या प्रती कृतज्ञ भाव ठेवला पाहिजे. जेवढे काही महापुरुष आहेत, महापुरुषांच्या प्रती आपण कृतज्ञ भाव आपल्या मनामध्ये ठेवला पाहिजे. कारण तोच कृतज्ञ भाव आपल्या जीवनामध्ये आपल्याला दुःखमुक्तीच्या मार्गाकडे घेऊन जाण्यासाठी म्हणजे सहाय्यक ठरत असतो. तर भगवंत मग त्यांना उपदेश करतात. सुरुवातीला विशुद्धी मार्ग सांगतात आणि त्यानंतर भगवंत भिक्षूंना म्हणतात की भिक्षूंनो, मी तुम्हाला उपदेश करत आहे. तुमचे कान माझ्याकडे असू द्या, तुमचं चित्त एकाग्र असू द्या, कारण मी तुम्हाला अत्यंत गंभीर, अत्यंत दुर्दम्य, अत्यंत कठीण अशा प्रकारचा उपदेश करत आहे. तर ते भिक्षू अत्यंत शांतपणे धम्म श्रवण करू लागले. भगवंत असे म्हणतात की भिक्षूंनो, जगामध्ये दोन टोक आहे. म्हणजे या संसारामध्ये जीवन जगणारा प्रत्येक मनुष्य दोन टोकाने जीवन जगत असतो, म्हणजे दोन मार्गाने जीवन जगत असतो. एक मार्ग म्हणजे खा पिया मौज मजा करा, कारण उद्या आपण मरणार आहोत. असं अनेक लोक विचार करतात. भगवंताच्या काळामध्ये लोक विचार करत होते की खाणे पिणे मौज मजा करणे, कारण मनुष्यात जीवन अल्प आहे, कधी मनुष्य मृत्यूला प्राप्त होईल सांगता येत नाही. आणि त्यामुळे लोक खाणे पिणे मौज मजा करणे या मार्गाने जीवन जगू लागले. दुसऱ्या मार्गाने लोक जीवन जगू लागले की आपण व्रतवैकल्य केलं पाहिजे, उपवास तापास केला पाहिजे, आपल्या शरीराला देहदंड दिला पाहिजे. म्हणजे अशा प्रकारची भावना सुद्धा लोकांच्या मनामध्ये निर्माण होत असे. मग एक तर खाणे पिणे मौजमजा करणे आणि व्रतवैकल्य करणे, उपवास तापास करणे
या दोन मार्गाने लोक बघा जीवन जगू लागले. भगवंत असे म्हणतात की भिक्षुंनो, हे दोनही मार्ग मनुष्याच्या दुःखमुक्तीचे नाही. खाणे पिणे मौज मजा करणे या मार्गाने जर मनुष्य गेला तर तो दुःखमुक्त होऊ शकत नाही. किंवा जो मनुष्य आपल्या जीवनामध्ये वर्तव्य कले उपवास तपास करत असेल तर तोही मनुष्य योग्य मार्गाने जीवन जगू शकत नाही. तर भगवंत असे म्हणतात की मी मध्य मार्गाची प्राप्ती केली आहे, मध्य मार्गाची मी खोज केली आहे. आणि तो मध्य मार्ग सांगताना भगवंत असे म्हणतात की चार आर्य सत्य. सम्यक संबोधीचा लाभ म्हणजे काय, तर चार आर्य सत्याला यथार्थ रूपाने जाणणे, समजून घेणे, त्याचं परीक्षण करणे, त्याचं निरीक्षण करणे. त्याचं परीक्षण निरीक्षण भगवंताने सूक्ष्मपणे केलेलं आहे. मग चार आर्य सत्याची देशना देत असताना भगवंत असं की भिक्षुंनो, जगामध्ये दुःख आहे. संपूर्ण मनुष्य प्राणी दुःखी आहे, कष्टी आहे. त्या दुःखाला कारण सुद्धा आहे. म्हणजे दुःख कसं उत्पन्न होऊ शकते, ते दुःख उत्पन्न होण्याचे मार्ग कोणते कोणते आहेत. पुन्हा भगवंत असं केवळ दुःख आहे, दुःखाचे कारण आहे, तर त्याचा निरोध सुद्धा होऊ शकतो, त्याला आपण नष्ट सुद्धा करू शकतो. मग ते जर नष्ट होणार असेल तर मग त्याला मार्ग सुद्धा पाहिजे. तर ते नष्ट करण्याचा मार्ग सुद्धा आहे, ज्याला आर्य अठ्ठांगिको मग्गो असं म्हटलेलं आहे. म्हणजे संसारामध्ये भगवंत असे म्हणतात की दुःख तर आहे, दुःखाचे कारण सुद्धा आहे, दुःखाचा निरोध सुद्धा होऊ शकतो आणि दुःखाला नष्ट करण्याचा मार्ग सुद्धा आहे. तर मग दुःख आहे तर दुःखाच्या 12 कड्या बघा भगवंताने सांगितलं. जसं आपण म्हणजे थोडं चिंतन केलं, थोडं मनन केलं तर आपल्याला बघा लक्षामध्ये येऊ शकते की दुःखाच्या 12 कड्या आहे. भगवंत असे म्हणतात जातीबी दुःख म्हणजे जन्म घेणे हे दुःख आहे. जरापी दुःख, व्याधीपी दुःख. जरा म्हणजे म्हातारपण, व्याधी म्हणजे आजार. जाती जरा व्याधी मरणं, मरणंपी दुःख, मृत्यू सुद्धा हे दुःखकारक आहे. पियोबी दुःख, अपियोबी दुःख. प्रिय व्यक्ती जर आपल्या जवळ आला तर आपल्याला दुःख होते, सुख लाभते. अप्रिय व्यक्ती जर आपण पाहिला तर आपल्याला दुःख होत असते. त्याच्यानंतर यंपींची न लभंते दुःख म्हणजे इच्छेची पूर्ती न होणे हे सुद्धा दुःख आहे. कारण आपण छोट्या छोट्या इच्छा करत असतो की आपल्या जीवनामध्ये हे प्राप्त झालं पाहिजे, ते प्राप्त झालं पाहिजे, पण ते जर पूर्ण नाही झालं तर आपल्याला बघा दुःख होत असते. म्हणजे हे जे शरीर आहे, भगवंत असे म्हणतात की या शरीरावरती अशा प्रकारचे दुःख आपण अनुभवू शकतो. आणि त्याच्यानंतर भगवंत असे म्हणतात संकितेन पचुपादान खंदा दुःख. म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान हे जे 5 उपादान स्कंद आहे, आपल्याला पुन्हा पुन्हा या संसारामध्ये जन्म घेण्यासाठी म्हणजे ते सहाय्यक ठरणारे आहेत, तर ते सुद्धा दुःखकारक आहे. म्हणजे अशा 12 कड्या भगवंताने दुःखाच्या सांगितल्या आहे. इकडे जन्म घेणे दुःख आहे, आजारपण दुःख आहे, कारण आजार छोटा मोठा जर आपल्याला झाला तर दुःख होते. म्हातारपण सुद्धा दुःखकारक आहे, कारण म्हाताऱ्या मनुष्याला असं वाटतं की मी आता मृत्यूला प्राप्त होणार आहे, त्यामुळे तो दुःखी होतो, कष्टी होत असतो. मरण तर दुःख आहे, मृत्यूला प्राप्त झाल्यानंतर मनुष्य दुःखी होत असतो. म्हणजे अशा पद्धतीने ही दुःखाची कारण भगवंताने सांगितले. तर 12 प्रकारची कारण भगवंत असे म्हणतात की मनुष्याने जीवनामध्ये जाणली पाहिजे, समजून घेतले पाहिजे. या कारणाला जर मनुष्य जाणत असेल की जन्म घेणे दुःख आहे, म्हातारपण दुःख आहे, आजारपण दुःख आहे, प्रिय व्यक्तीला सोडून जाणे दुःख आहे, मरणे दुःख आहे, अप्रिय व्यक्तीचा संयोग होणे दुःख आहे, इच्छेची पूर्ती न होणे दुःख आहे, आणि त्यानंतर 5 उपादान स्कंद हे दुःखकारक आहे. म्हणजे हे दुःखाचं कारण 12 प्रकारची कारण बघा भगवंताने सांगितले. त्यानंतर दुःखाचा समुदय होतो, म्हणजे दुःख एकत्रित कसं होतं, दुःखाचा संचय कसा होतो, तर भगवंत असे म्हणतात की कामतृष्णा, भवतृष्णा आणि विभव तृष्णा. ज्या 3 प्रकारच्या ज्या तृष्णा आहेत, वर्तमान काळातल्या तृष्णा, भूतकाळातल्या तृष्णा आणि भविष्य काळातल्या तृष्णा. कारण कधी कधी असं आपण म्हणतो, अनेक लोक असं म्हणतात बंधीचे भगवंताच्या काळामध्ये जर आपण असं किती चांगलं झालं असतं, नाही का? लोकांना असं वाटते मग भगवंताच्या काळामध्ये आपण पुण्यकर्म केलं असतं, असं केलं असतं, तसं केलं असतं, असं लोक विचार करतात. काही काही लोक असं म्हणतात बंधीचे बाबासाहेबाच्या काळामध्ये जर आपण असतो किती चांगलं झालं असतं, म्हणजे आपण बाबासाहेबाच्या धर्मक्रांतीचे काम केलं असतं.
म्हणजे भूतकाळाच्या प्रती लोकांना तृष्णा असते बघा. ऐक ना, कधी कधी लोक असं म्हणतात, आता मैत्रीय बुद्धाच्या काळात जन्म घेण्यासाठी काय करावं लागते म्हणते, असं लोक म्हणतात. म्हणजे मैत्रीय बुद्धाच्या काळामध्ये आम्हाला जन्म घ्यायचा, आम्ही म्हणतो बा आता जन्म लाभला आहे की नाही, आता जन्म लाभला होता, आता चांगले कर्म करा, कुशल कर्म करा, पुण्य कर्म करा. काय सांगा पुढच्या जन्मामध्ये मनुष्यच भेटल म्हणून. ऐक ना, गायीचा जन्म भेटू शकते, ऐका डुकराचाही भेटू शकते, आणि कुत्र्याचाही भेटू शकते, कोणाचाही जन्म भेटू शकते. कारण जसे तुम्ही कर्म करसाल तशा प्रकारचं सुख आणि दुःख आपल्याला प्राप्त होत असते. आणि त्यामुळे वर्तमान काळामध्ये आपल्याला मनुष्याचा जन्म लाभलेला आहे. तर वर्तमान काळाला आपण बघा सुखाच्या मार्गाकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. वर्तमान काळात काही तृष्णा असतात मनुष्याला, हे पाहिजे ते पाहिजे, असं पाहिजे तसं पाहिजे की नाही, माझं माझं अशा प्रकारे मनुष्य करत असतो. तर भगवंत असे म्हणतात की भूतकाळाच्या तृष्णा ह्या दुःख देणाऱ्या असतात, भविष्यातल्या तृष्णा सुद्धा दुःख देणाऱ्या असतात, आणि वर्तमान काळाच्या तृष्णा सुद्धा दुःख देणाऱ्या असतात. या तृष्णेच्या द्वारा बघा आपण या दुःखाचा संचय करत असतो, दुःखाचा संग्रह करत असतो. तृष्णा म्हणजे साध्या सोप्या भाषेमध्ये तहान. तृष्णा म्हणजे तहान. ऐक ना, आपल्याला पाण्याची तहान लागते, ऐक ना, भुकेची तहान लागते, ऐक ना, विचाराची तहान लागते. मग या तृष्णेला, या तहानेला पूर्णपणे आपण शमवलं पाहिजे. ही तहान शमू शकते का? नाही, पाहिजेच म्हणते. ऐक ना, एक झालं की लगेच दुसरं पाहिजे म्हणते, दुसरं झालं की तिसरं पाहिजे म्हणते, तिसरं झालं की चौथं पाहिजे म्हणते, अगदी मृत्यूच्या शेवटच्या क्षणी सुद्धा पाहिजेच म्हणते. असं म्हणणार नाही की बा आता झालं माझं, सर्व आता संपलं, आता काय मला कशाची इच्छा आकांक्षा नाही. ऐक ना, शेवटी म्हणते थोडंसं द्याच म्हणते, पाणी द्या, ऐक ना, भोजन द्या, काहीतरी द्याच म्हणते. म्हणजे मनुष्य बघा, भगवंत असे म्हणतात की ही जी तृष्णा आहे, ही तृष्णा सहज आपण प्राप्त करू शकत नाही बघा. तर या तृष्णेमुळे आपलं दुःख होत असते, तर याला आपण नष्टही करू शकतो. मग दुःखच आहे फक्त भगवंताने नाही सांगितलं. अनेक लोक भगवंताला दुःखवादी सुद्धा म्हणतात की भगवंताला दुःख चांगलं, दुःख चांगलं, दुःख चांगलं. पण भगवंत असे म्हणतात की मी दुःखवादी बिलकुल नाही आहे. मी दुःखाचं अस्तित्व सिद्ध करतो, दाखवतो, पण केवळ दुःख दाखवूनच थांबत नाही, तर दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग सुद्धा मी तुम्हाला सांगतो. आणि मग तो मार्ग म्हणजे एका एको मग्गो आर्य अठांगिको मग्गो. आर्य अष्टांगिक मार्ग एकमेव मार्ग आहे, जो आर्य अष्टांगिक मार्ग आहे. सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक व्यायाम, ठीक आहे, सम्यक स्मृती, सम्यक आजीविका, सम्यक समाधी, अशा प्रकारच्या 8 अंग आहेत. या 8 अंगाला अनुसरून जीवन जगणारा मनुष्य आपल्या जीवनामध्ये सुखाला बघा प्राप्त होत असतो. आणि त्यामुळे या 8 अंगाने आपलं जीवन जगण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. तर अशा प्रकारे भगवंत बघा त्यांना उपदेश करत असतात पंचवर्गीय परिवर्जकांना. तर पंचवर्गीय परिवर्जकांना उपदेश केल्यानंतर मनुष्य बघा 5 परिवर्जक तिथे बसलेले आहेत. सगळ्यांना भगवंत समान उपदेश देत आहेत, सर्वजण ऐकत सुद्धा आहे. परंतु सगळ्याच लाभ झाला का? नाही झाला. कोणाला लाभ झाला? अगोदर प्रवचन ऐकतो ना तुम्ही, सर्वात पहिला लाभ झाला कौंडिन्यला. अग्ग कौंडिन्य म्हणतो ना आपण. कौंडिन्य भगवंत असे म्हणतात की कौंडिन्यांनी जाणलं, कौंडिन्यांनी समजून घेतलं. म्हणजे भगवंताने उपदेश केल्याबरोबर सर्वात अगोदर कौंडिन्य यांना भगवंताचा उपदेश कळाला. जगामध्ये जे जे उत्पन्न होणार आहे ते नष्ट होणार आहे, अशा प्रकारे त्यांनी जाणलं, समजून घेतलं. त्याला श्रोतापन्न अवस्था बघा प्राप्त झाली भगवंताच्या पहिल्या उपदेशामध्ये. मग कौंडिन्य, वप्प, भद्दीय, महानाम आणि अश्वजित यांना क्रमशः हळूहळू हळूहळू त्या धम्माचा बघा लाभ झाला. आजच्या या पावन आणि पवित्र दिनी बघा भगवंताने हे धम्म चक्क पवतन स्वतःचा उपदेश सारांश रूपाने आपल्या जशा अशा वर्षावासामध्ये जशा अशा धम्मदेशना होतील तशा तशा प्रकारे आपण त्याचं विश्लेषण करणारच आहोत. परंतु एक सारांश रूपाने आजच्या या दिनाचं औचित्य साधून ज्या आषाढ पौर्णिमेच्या दिनी भगवंताने हा उपदेश दिला, तर थोडक्यामध्ये तुम्हाला हे मी सांगितलं. त्याच्यानंतर आजच्या दिनी भिक्खू संघाची स्थापना सुद्धा झाली, कारण पंचवर्गीय परिवर्जकांना भगवंताने आजच उपदेश दिला, त्यामुळे भिक्खू संघ सुद्धा तिथे निर्माण झाला. पुन्हा मग यशला भगवंताने उपदेश दिला. यशचे 5 मित्र आले, पुन्हा त्यांचे 50 मित्र आले. म्हणजे अशा प्रकारे हळूहळू हळूहळू बघा भगवंताकडे लोक येऊ लागले आणि भगवंताच्या संघामध्ये वाढ होऊ लागली. तर आजच्या या दिनी
भगवंताने वर्षावास सुद्धा केला, कारण अन्य संप्रदायाचे लोक वर्षावासाच्या कालावधीमध्ये एकत्र राहत होते, एकत्र राहून लोकांना उपदेश करत होते. तर मग राजांनी सुद्धा भगवंताला विनंती केली, भगवान भिक्षू सतत फिरत असतात, तर भिक्षूंनी सतत न फिरता एका ठिकाणी राहिलं पाहिजे काही कालावधी का होईना पावसाळ्यामध्ये. आणि पूर्वीच्या काळामध्ये खूप भयंकर पावसाळे असायचे, 2-2 दिवस, 3-3 दिवस, 8-8 दिवस पाऊस कंटिन्यू असायचा. मग भिक्षू भिक्षाटन करायचे. तर भिक्षाटन करत असताना मग काही भिक्षूंना पोहणं येत नसे, तर काही भिक्षू म्हणजे नदी नाल्या पार करून जात असत, काही भिक्षू वाहून जात असत, किंवा पावसाळ्यामध्ये शेताने जात असल्यामुळे नवीन नवीन उत्पन्न झालेले किडे मृत्यूला प्राप्त होत असत, शेतातलं जे काही पीक असे ते पीक नष्ट होत असे. म्हणजे असे अनेक छोटे मोठे जे कारण घडले, आणि त्या छोट्या मोठ्या कारणाला अनुसरून काही लोक मग राजाकडे गेले आणि राजाने सांगितलं, बघा हे भिक्षू, म्हणजे कारण हजारो भिक्षू असायचे आणि हजारो भिक्षू चालत असल्यामुळे अशा प्रकारची लोकांची सुद्धा हानी होत असे. तर राजाने भगवंताला विनंती केली की भगवान, किमान पावसाळ्याच्या दिवसामध्ये भिक्खूंनी एका ठिकाणी वास करावा, एका ठिकाणी वास्तव्य करावं आणि तेथील लोकांना धम्माचा उपदेश करावा. आणि बघा तेव्हापासून वर्षावास ही परंपरा बौद्ध साहित्यामध्ये निर्माण झाली. म्हणजे भिक्षू मग एका ठिकाणी राहतात, तेथील श्रद्धासंपन्न उपासक उपासिकांना धम्माचा उपदेश करत असतात. भगवंताने स्वतः बघा सारनाथला पहिला वर्षावास केला आणि भिक्खूंनी सुद्धा वेगवेगळ्या भागामध्ये वर्षावास केला, कारण तिथे राहून भगवंत मग लोकांना उपदेश करत असत. या वर्षावासाच्या पवित्र कालखंडामध्ये उपोषणशील धारण करून आपल्या जीवनामध्ये अनंत आणि असीम पुण्याची आपण प्राप्ती केली पाहिजे. पौर्णिमा असेल, अमावस्या असेल, अष्टमी असेल, म्हणजे उपोषण पालन केल्यामुळे अनंत लाभ बघा आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त होत असतो. विशाखा मातेचं उदाहरण मी नेहमी सांगत असतो बघा, वयाच्या 7व्या वर्षापासून ते 120 वर्षापर्यंत, 120 वर्षाचं वय माता विशाखेला लाभलं होतं. 120 वर्षापर्यंत बघा माता विशाखा कंटिन्यू हे 4 उपसताचं म्हणजे पालन करत असे, आणि त्यामुळे माता विशाखेला आयुष्य, वर्ण, सुख आणि बल या 4 गोष्टीची प्राप्ती झाली होती. आणि त्यामुळे आपण सुद्धा एक सुवर्ण संधी आपल्या जीवनामध्ये असते धम्म आचरण करण्याची. तर धम्म आचरण करण्यासाठी उपोषणशील पंचशील तर आपण घेतोच, त्याचं पालन करतो, पण किमान वर्षावासाच्या कालावधीमध्ये आपण उपोषणशील धारण केलं पाहिजे. ऑनलाईन पद्धतीने सुद्धा बघा आता जवळपास 250 ते 300 लोक सकाळी बघा जॉईन होते, हळूहळू म्हणजे वाढतात. 300 लोकांनी सकाळी उपोषणशील बघा म्हणजे ग्रहण केलं. आता आपण बघितलं भुसावळमध्ये सर्व महिलांमध्ये जमलं होतं, त्यांच्याकडे भिक्षू नाही आहे, तर त्यांनी मग विनंती केली की भंतेजी आम्हाला सुद्धा आज सकाळी सकाळी उपोषणशील तुम्ही द्या. आज सकाळी गेंद्राली मिल्ला मध्ये रात्रभर परित्राण होतं. कालच्या पूर्वसंध्येला ते परित्राण घेतात, मागच्या वेळेस सुद्धा त्यांनी घेतलं. मी सकाळी 4 वाजता त्यांच्याकडे म्हणजे गेलो होतो. 3:30 वाजता उठलो, फ्रेश झालो, 4 वाजता तिथे गेलो, तिथे परित्राणामध्ये सहभागी झालो, त्यांना थोडक्यामध्ये उपदेश दिला आणि मग आपल्याकडे आलो. आता दिवसभराचं म्हणजे रात्रभर मी थांबलो नाही यासाठी, कारण मला पण जायचं होतं, पण आज दिवसभराचं शेड्यूल एवढं बिझी आहे. रात्रभर जर जागलो असतो तर मग दिवसभर काय कार्यक्रम बरोबर झाला नसता, म्हणजे मानसिकता काय तेवढी चांगली राहिली नसती, कारण झोप मनुष्याला आवश्यक आहे. पुन्हा भुसावळला जायचं 2 ठिकाणी, पुन्हा आणखी वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे जायचं आहे. त्यामुळे आजचा दिवसभराचं शेड्यूल बिझी असल्या कारणाने रात्रभर काही मी गेलो नाही. त्यांना म्हटलं सकाळी येतो, मग 4 वाजता त्यांच्याकडे गेलो, त्यांना सुद्धा तिथे उपदेश दिला. आज आपण सुद्धा आलात. तर दैनंदिन जीवनामध्ये या उपसताला आपण धारण केलं पाहिजे, ग्रहण केलं पाहिजे आणि आपल्या जीवनाचं कल्याण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सामूहिक रूपाने नंतर जशा प्रकारे वेळ असेल तशा प्रकारे आपल्याला वेगवेगळ्या तत्वावरती वेगवेगळ्या सिद्धांतावरती उपदेश देण्यात येईल. आज या मंगलमय प्रसंगी आपण अत्यंत श्रद्धायुक्त चित्ताने उपोषणशील ग्रहण करून आपल्या जीवनामध्ये महान आणि असीम असं पुण्य संपादन केलं आहे. या संपूर्ण कुशल कर्माच्या बलाने तुम्हा सर्वांना तुमच्या जीवनामध्ये आयुष्य, वर्ण, सुख आणि बल प्राप्त हो. तुम्हा सर्वांच्या इच्छा आणि आकांक्षा ढगातून मुक्त झालेला शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाऊ अशा प्रकारची मंगलमय आणि उदात्त कामना या ठिकाणी वेळेच्या अभावी व्यक्त करून आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगल कामना, मंगलमैत्री भावना व्यक्त करतो आणि ही छोटीशी धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो.